सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना अटक केली। दोन्ही हल्लेखोरांची ओळख पटली। मुंबई बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सोमवारी 15 एप्रिल रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत सहभागी असलेल्या 2 आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने गुजरातमधील भुज येथून अटक केली आहे। विकी साहेब गुप्ता वय वर्ष 24 आणि सागर श्री जोगेंद्र पाल वय वर्ष 21 अशी आरोपींची नावे आहेत। दोघेही बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील मसीही येथील रहिवासी आहेत। सलमानच्या घरावर हल्ला करताना वापरलेली बंदूक सुरतच्या नदीत फेकल्याचे त्यांनी सांगितले। दोन्ही आरोपींना मंगळवारी 16 एप्रिल रोजी मध्यरात्री 2 वाजता गुजरातमधील भुज येथून अटक करण्यात आली। या दोघांनाही सकाळी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यानंतर सकाळी त्यांना मुंबईत आणून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। पहाटे 4:55 सुमारास दोन्ही आरोपींनी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये 4 ते 5 राऊंड फायर केले होते। त्यानंतर सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले। या घटनेनंतर म्हणजेच 15 एप्रिलच्या संध्याकाळी सलमानचा भाऊ अरबाज खान यांनी कुटुंबाच्या वतीने एक निवेदन जारी केले। या घटनेने कुटुंबियांना धक्का बसला असून सर्वजण चिंतित असल्याचे तो म्हणाला। तसेच या घटनेला पब्लिसिटी स्टंट म्हणणाऱ्यांनाही त्याने चोख प्रत्युत्तर दिले। या 2 हल्लेखोरांना अटक करण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले होते। त्यांना नवी मुंबईत पकडण्यात आले। गुन्हे शाखेनेही त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली। या दोघांनीच आरोपींना मदत केल्याचे बोलले जात आहे। दोन्ही आरोपी नवी मुंबई परिसरात भाड्याने राहत होते, मात्र आता खरे शूटर्स पोलिसांच्या हाती लागले आहेत। अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोरांनी शूटिंगच्या काही दिवस आधी सलमान खानच्या निवासस्थानाची रेकी देखील केली होती। आता न्यायालयात सादर केल्यानंतर आणखी काही गोष्टी स्पष्ट होतील। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9 मुंबई।